थेट जाणार आहोत. आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांना वंदन करण्यासाठी पोहोचलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. ही थेट दृश्य आदित्य ठाकरे देखील त्यांच्यासोबत आहेत. शिवसेनेचे अन्य नेतेगण देखील आदरांजली वाहत आहेत. शोकाकुल झालेली आहेत सगळी मंडळी. रश्मी ठाकरे देखील या दृश्यांमध्ये दिसत आहेत. अश्रू अनावर झालेले आहेत. मग नेते मंडळी असतील, खेळाडू असतील, जनसामान्य असतील आणि त्यांच्या लाडक्या आशाताई आज त्यांच्यातून निघून गेले आहेत. आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत ठाकरे कुटुंबीय. प्रत्येक मनाच्या कोपऱ्यामध्ये साठवून ठेवावा असा हा स्वर. ठाकरे कुटुंबीय आणि अर्थातच आशाताई किंवा मंगेशकर कुटुंबीय यांचाही खूप स्नेहाचा असा हा धागा. आणि आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी पोहोचले आहेत ठाकरे कुटुंबीय. ठाकरेंसोबत त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेतेगण देखील उपस्थित आहेत. राजकीय नेते असतील, कलाकार असतील, खेळाडू असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती आज आदरांजली वाहण्याकरता पोहोचत आहेत तिकडे. कारण प्रत्येकाच्याच मनामध्ये कायम घर करून राहणारा असा हा आवाज, आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गाणी, त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळंच सगळ्यांच्या मनाजवळचं. त्यांचा तो ऊर्जादायी वावर, मग स्टेज शो असेल किंवा गाण्याचं रेकॉर्डिंग असेल, आणि अर्थातच त्यांच्या गाण्यातून बरसणारा अखंड उत्साहाचा स्रोत. मग अनेक गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनात घर करून ठेवलंय. सूरज सावंत आपल्याला ताजी माहिती देतील. सूरज. अश्विन, नक्कीच आशाताई म्हणजेच मंगेशकर कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय यांचं एक अतूट नातं आहे. आणि त्यामुळेच ठाकरे कुटुंबीय, काल राज ठाकरे देखील ज्यावेळी आशाताई यांना घरी आणण्यात आलं होतं त्यावेळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेले होते. आता आपण पाहतोय तर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील आशाताईंच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. खरं तर बाळासाहेब आणि मंगेशकर कुटुंबीय यांचं आपण एक कौटुंबिक नातं आपल्याला पाहायला मिळालं होतं. बाळासाहेबांच्या अनेक कार्यक्रमाच्या वेळी स्वतः लता दिदी असतील, आशाताई असतील या उपस्थित राहायच्या होत्या आणि हेच एक अतूट नातं होतं. आणि त्यातनंच काल जी आशाताईंनी खाली एक्झिट घेतलेली आहे त्याचा धक्का हा सर्वांनाच बसलेला आहे. संपूर्ण वातावरण जर आपण पाहिलं तर शोककुल आहे. आणि अशातच उद्धव ठाकरे हे देखील आता अंतिम दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच राज्यपाल, सिने कलाकार हे देखील येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर प्रत्येक एका वर्गामध्ये आशाताईंचा एक काय म्हणतात आपण म्हणतो एक वेगळं त्यांचं एक अनोखं स्थान होतं. अनेकांशी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे एक रिलेशन्स होते. आणि त्यामुळेच त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी प्रत्येक वर्गातलेच, मग बॉलिवूड असतील, राजकीय नेते असतील, हे यावेळी या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः सचिन तेंडुलकर हा देखील काही वेळापूर्वी आला होता. आणि ज्यावेळी अंतिम दर्शन घेतलं त्यावेळी त्याला अश्रू अनावर झालेले होते. त्यामुळे शोककुल वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एक मोठे व्यक्तिमत्व हे आज आपल्यात नाही, त्यावर अनेकांचा विश्वास हा बसत नसताना आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन, धन्यवाद सूरज या सगळ्या माहितीबद्दल.
अनेक प्रमुख नेतेगण इकडे पोहोचत आहेत. आणि सध्या सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत तिकडे. त्यासोबतच खासदार प्रणिती शिंदे देखील तिकडे पोहोचले आहेत. आशा भोसले यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय तिकडे आता उपस्थित आहेत. आशाताईंची नात जनाई देखील अत्यंत शोकाकुल झालेली पाहायला मिळते. खूप घट्ट नातं होतं आजीचं आणि नातीचं. एक नातं वेगळं नातं असतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आणि जनाई आणि आशाताई यांचंही नातं एक खूप घट्ट असं वेगळं नातं हे राहिलेलं आहे. अनेक गीतं काल श्रीधर फडके ज्येष्ठ संगीतकार यांनी देखील सांगितलं. ऋतू हिरवा या अल्बमच्या वेळची आठवण किंवा त्यांची जी गाणी आहेत बाकीची त्यावेळची आठवण. अगदी पहिलं गाणं श्रीधर फडके यांचं जे संगीतबद्ध केलेलं होतं त्यांनी आणि गायलं होतं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी, फिटे अंधाराचे जाळे. त्या गाण्यापासून ते अगदी ऋतू हिरवासारखा अल्बम किंवा अधिक अलीकडेच त्यांनी केलेला एक अल्बम, प्रत्येक गाण्यामध्ये प्रत्येक पिढीच्या संगीतकारामध्ये त्यांच्या सुरांमध्ये आशाताईंनी आपले वेगळे रंग भरले आणि ती गाणी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. आणि आपल्या गाण्याच्या, आपल्या व्यक्तिमत्वाच्या, आपल्या ऊर्जादायी व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सगळ्यांच्याच मनामध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई आज निघून गेलेल्या आहेत. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी, आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रातली दिग्गज मंडळी पोहोचत आहेत. सध्या ठाकरे कुटुंबीय सांत्वन करतायत आशा भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांचं. आशा भोसले यांनी अनेक संगीतकारांकडे, अनेक गीतकारांची गाणी गायलेली आहेत. वेगवेगळ्या पिढीच्या गीतकारांची गाणी गायलेली आहेत. मग सुरेश भट यांच्यापासून ते विविध क्षेत्रातले, विविध किंवा पिढ्यांचे प्रतिनिधी गीतकार ज्यांची गाणी आशाताईंनी गायली आहेत. हिंदी, मराठी सोबतच वेगवेगळ्या भाषांमध्ये विपुल असं गायन त्यांनी करून ठेवलेलं आहे. प्रत्येक भाषेमध्ये जवळपास वेगवेगळी गाणी गाऊन त्या भाषा समृद्ध केल्या आहेत, त्या गीतरचना, संगीतरचना समृद्ध केल्या आहेत. केवळ सुरेश भटच नव्हे तर आरती प्रभू, सुधीर मोघे, असंख्य तुम्ही ज्यांचं नाव घ्याल त्यांची गाणी आशाताईंनी गायलेली आहेत. इतकं विपुल गायन त्यांच्या या 5-6 दशकांमध्ये त्यांनी करून ठेवलेलं आहे. मग ज्याच्यामध्ये भक्तिगीतं आहेत, ज्याच्यामध्ये भावगीतं आहेत, चित्रपट गीतं आहेत, ज्याच्यामध्ये गझल आहेत, प्रेमगीतं आहेत, विरहगीतं आहेत, वेगवेगळ्या रंगांची गीतं, आणि ज्याच्यामध्ये आशा भोसले यांचा स्वर मिसळला की एक वेगळा रंग त्याचा समोर येत असतो. आशाताईंच्या कारकिर्दीमध्ये सुधीर फडके, आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर यांच्या गाण्यांचा
खूप मोठा वाटा राहिलेला आहे आणि अनेक संगीतकारांकडे ते गायले आहेत, पण या 3 संगीतकारांकडे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणात त्यांनी गायन केलेलं आहे. अगदी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या देखील संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी जी गाणी गायली आहेत. काल श्रीधर फडकेंनी तो उल्लेख केला की पंडित हृदयनाथ मंगेशकर त्यासोबतच सुधीर फडके यांच्याबरोबर गायलेली जी गाणी आहेत ती खुद्द आशाताईंनाही खूप भावलेली होती. दरम्यान अनेक सेलिब्रिटी देखील पोहोचत आहेत आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी. काही वेळापूर्वीच अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, ज्येष्ठ अभिनेत्री ज्यांना देखील आशाताईंनी प्लेबॅक दिलेला आहे, अभिनेता रितेश देशमुख, ही सगळी मंडळी तिकडे आहेत. काही वेळापूर्वीच आपण बघितलं, आता सुदेश भोसले देखील तिकडे आहेत. तर आशा भोसले यांच्या अंतिम यात्रेसाठी मोक्ष रथाची सजावट करण्यात आलेली आहे. आशा भोसले यांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची फुलं आवडत असल्यामुळे रथाची सजावट रजनीगंधा आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांनी करण्यात आली. पार्श्वगायिका पद्मविभूषण आशाताई यांचा रविवारी निधन झाला. आशाताई यांचा अंतिम संस्कार आज 4 वाजता मुंबईत शिवाजी पार्क या परिसरामध्ये होणार आहे. तर त्यांचे अंत्ययात्रासाठी जे रथ आहे ते रथच्या सजावट करण्यात येणार आहे. आपण पाहू शकतो कसा फूलचा वापर करून हा जो रथ आहे ते सजावट करण्यात येत आहे. दादर या परिसरमध्ये फूल मार्केटमध्ये हा जो रथ आहे त्याच्या सजावट करण्यात येत आहे. आपण पाहू शकतो एक पोर्ट्रेट आशाताई यांचा एक जो पोर्ट्रेट आहे, फोटो आहे ते समोर लावला जाईल आणि एक दुसरा जे फोटो आहे ते आतमध्ये जे रथ आहे ते आतमध्ये लावलं गेलं आहे. तर याची तयारी आपण पाहू शकतो, तयारी झालेली आहे. आपल्यासोबत श्याम भगत आहे जे हे जे रथ आहे ते तयार करत आहे. श्याम भगतजी, आम्हाला सांगा कशी प्रकारची तयारी करण्यात येत आहे, कधीपासून तुमचे लोक काम करत आहेत, काय सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला? कसे ही रात्रीपासून तयारी चालू आहे, रात्रीपासून सेटअपची तयारी चालू आहे. नंतर फुलांची आपण डेकोरेशन चालू आहे तयार करायचं. जवळजवळ 500 किलो फ्लावर लागलेले आहेत. गोंडा 200 किलो, रजनीगंधा आहेत 300 किलो आहे. कट फ्लॉवर कमी कमी 500 बंडल कट फ्लॉवर आहेत. हे सगळे एक 20-25 जण आम्ही काम चालू आहे आमची फुलांचं डेकोरेशन. ही जी तयारी आहे आपण पाहतोय 12 वाजता ही जे रथ आहे ते त्यांच्या घरी जाणार आहे आणि नंतर जे पार्थिव देह आहे ते सध्या अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे आणि 4 वाजता मुंबईत शिवाजी पार्क परिसरात आशाताई यांचा अंतिम संस्कार होणार आहे. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मृत्युंजय सिंग, ABP माझा, मुंबई. तर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क परिसरामध्ये हा अंत्यसंस्कार केला जाईल. तत्पूर्वी आशाताईंच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. तिकडे अनेक दिग्गज नेतेगण पोहोचलेले आहेत. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत, त्याही पोहोचलेल्या आहेत. अनेक कलाकार मंडळी, अनेक गायक, ही सगळी मंडळी आता पोहोचत आहेत तिकडे. भोंदू खरात संदर्भातली भोंदू खरात प्रकरणी ईडीची राज्यात छापेमारी सुरू आहे. आतापर्यंत 11 ठिकाणी ईडीने छापे टाकले. नाशिक, पुणे आणि शिर्डीत ईडीची छापेमारी पाहायला मिळते. नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर पुणे आणि शिर्डीत 3 ठिकाणी छापे टाकले. काही दिवसांपूर्वी ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला. समता पतसंस्थेशी संबंधित व्यवहाराप्रकरणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता खरातच्या आर्थिक व्यवहारांचा ईडी शोध घेते.
भोंदू अशोक खराचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर SIT असेल, क्राईम ब्रँच असेल आणि शिर्डी पोलीस अशा 3 यंत्रणांकडून सध्या याच्या सगळ्या काळ्या कारनाम्यांचा तपास सुरू असताना आर्थिक व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात झाल्याची शंका व्यक्त झाल्यानंतर यात ईडीनं देखील उडी घेतली आणि ईडीच्या वतीनं आता ईडीनं तपास सुरू केलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील भोंदू बाबाचं जे मिरगाव असेल, ईशानेश्वर देवस्थान असेल, त्या पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेत देखील ईडीचं पथक आज येऊन पोहोचलेलं आहे. एकूणच जर पाहिलं तर या भोंदू अशोक खरातनं या समता पतसंस्थेतच अनेक बनावट खाते उघडल्याचं शिर्डी पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. शिर्डीतील आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना समता पतसंस्था असेल आणि जगदंबा पतसंस्था या 2 पतसंस्थांमध्ये काही जे अकाउंट्स आहेत, जी खाती आहेत, ती बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्या दृष्टीनं पोलिसांनी तपास देखील सुरू केला आणि अनेकांनी यात जबाब देताना ही सगळी खाती आमची नसल्याचं सांगितलं. त्यामुळे कुठेतरी आता ईडीनं या सगळ्या खात्यांची चौकशी करण्यासाठी थेट राहता शहरात असणाऱ्या या समता पतसंस्थेच्या कार्यालयात आज धाड टाकलेली आहे. जवळपास 3 विविध वाहनांमधून हे 2 पथकं जी आहेत ती या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि आत्ता जे या पतसंस्थेचे व्यवस्थापक असतील त्यांच्यासोबत आता ईडी पथकाची चौकशी सुरू आहे. एकूणच नेमकी खाती कशी उघडली गेली, किती ट्रान्झॅक्शन झालं, या व्यतिरिक्त अजून काही ट्रान्झॅक्शन्स आहेत का, काय काय या ठिकाणी करण्यात आलं, या सगळ्या व्यवहारांची चौकशी आता ईडी करते. एकीकडे क्राईम ब्रँच असेल, SIT असेल, शिर्डी पोलीस हे तपास करत असताना आता ईडीनं देखील या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेत ईडी देखील यात तपासात सक्रिय झालेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ईडीच्या तपासात या भोंदू अशोक खरातनं जे काही मोठे कोट्यावधींचे गैरव्यवहार केलेले आहेत ते समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितीन ओझा, ABP माझा, राहता अहिल्यानगर. संदर्भातली बातमी आहे. भोंदू खरातला VC द्वारे कोर्टात हजर करण्यात आलंय. पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. न्यायाधीशांच्या प्रश्नावर खरातने नाही असं उत्तर दिलंय. आरोपीला 4थ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्याची परवानगी द्यावी असं पोलिसांनी सांगितलं, तर 3ऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून 4थ्या गुन्ह्यात ताबा मिळावा अशी मागणीही करण्यात आली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.